मला वाटतं मला काल कोणीतरी विचारलं होतं विंडो आणि दिस ऑब्जेक्ट. राजू प्लीज स्टार्ट रेकॉर्डिंग राईट. त्याच्या अगोदर लेट अस टॉक अबाउट समथिंग कॉल्ड ॲज TSC init, TS config फाईल. आपण टाइपस्क्रिप्ट करणार आहे, थोडे दिवस आपण टाइपस्क्रिप्ट करणार आहे. सो प्लीज बी विथ मी. TS config फाईल, राईट, CLS क्लिअर स्क्रीन. नाव लुक ॲट दिस. जेव्हा मी कंपाइलिंग करतो टाइपस्क्रिप्टचं, राईट, मला प्रत्येक वेळी मला ना फाईलचं नाव द्यावं लागतं. सो आय हॅव टू गो हिअर अँड से TS customer UI.ts आणि मग तो जो UI.ts आहे तो JS मध्ये कन्वर्ट होतो, राईट. आता समजा तुमच्या प्रोजेक्टमध्ये भरपूर फाईल असतील, तर मग तुम्ही TSC नाही करत बसणार, राईट. इट विल टेक लॉट ऑफ टाइम. दॅट इज वन पॉइंट. सेकंड पॉइंट इज तुम्हाला सांगायचं की ओके लाईक हे जे टाइपस्क्रिप्टचं फाईल आहे याला तुम्ही ES5 व्हर्जन मध्ये कंपाईल करा, राईट. रिमेंबर आपण सांगितलं होतं कंपाईल, सॉरी ES5, राईट, ECMAScript. तर ES5 मध्ये कंपाईल करा किंवा ES6 मध्ये कंपाईल करा, राईट. सो मग तुम्हाला इकडे लिहावं लागेल customer UI.ts --- ES5 असं काहीतरी. समजा हे जे सर्व JS फाईल आहे तुम्हाला एका फोल्डर मध्ये टाकायचं, मग काय ते तुम्ही -out असे व्हेरिएबल्स आहेत. आता दरवेळी जाऊन हे व्हेरिएबल्स लिहायचं, दरवेळी जाऊन कमांड प्रॉम्प्ट थ्रू लिहायचं, दॅट इज बिकमिंग डिफिकल्ट, राईट. दॅट्स वाय व्हॉट टाइपस्क्रिप्ट हॅज डन, त्यांनी एक फाईल प्रोव्हाइड केलं. त्या फाईलचं नाव आहे tsconfig.json फाईल, राईट. सो TS फाईल बनवण्यासाठी, कॉन्फिग फाईल बनवण्यासाठी यू हॅव टू से TSC --- init. याच्याने काय होणार, ती फाईल बघा लेफ्ट साइडला तुमची ती फाईल क्रिएट झाली. कॅन यू सी. आता या फाईलमध्ये भरपूर प्रॉपर्टीज आहेत. सध्यासाठी त्याने सर्व प्रॉपर्टीज कॉमेंट केलेत. जे सर्व प्रॉपर्टीज आहेत त्यांनी कॉमेंट करून ठेवलेत. जसं एक्झाम्पल यू कॅन सी टार्गेट ES5 मॉड्यूल. सो दीज आर ऑल कॉमेंटेड, राईट. आता जसं एक्झाम्पल मला काय करायचं आहे, जेवढे याच्यातले इकडे जेवढे जे TS फाईल्स आहेत, जसं इकडं हा एक TS फाईल आहे कस्टमर UI, नंतर माझ्याकडे हा सप्लायर आहे आणि हा पण एक सप्लायर आहे. हे सर्व फाईलचं JS बनवा आणि एका फोल्डरमध्ये ठेवा. कारण आपल्याला जेव्हा ऑनलाईन जायचं असेल, जेव्हा आपल्याला प्रोडक्शन मध्ये गो लाईव्ह करायचं असेल, त्यावेळी आपल्याला सर्व एकत्र एका फोल्डरमध्ये पाहिजे, राईट. तर त्याच्यासाठी व्हॉट वी कॅन डू नाव इन द TS config फाईल भरपूर प्रॉपर्टीज आहेत, पण त्याच्यात एक प्रॉपर्टी आहे आउटपुट डिरेक्टरी. बघा इकडं यांनी प्रॉपर्टी लिहिलं आणि साईडला नाव लिहिलेलं आहे. जसं एक्झाम्पल आउटपुट डिरेक्टरी रिडायरेक्ट द आउटपुट स्ट्रक्चर टू समवेअर एल्स. आउटपुट फाईल जर तुम्हाला दोन फाईलला मर्ज करायचं असेल, समजा कस्टमर UI.js आणि सप्लायर UI.js या दोघांना एकच फाईल बनवायचं असेल, राईट. तर इकडे हा प्रॉपर्टीचं नाव आहे आणि साईडला तुमचं कॉमेंट्स आहेत, राईट. सो आय एम गोइंग टू गो नाव अँड से हियर दिस इज आउटपुट डिरेक्टरी अँड आय विल से ./bin. bin म्हणजे बायनरी. आता हे म्हणजे डिपेंडिंग ऑन फ्रॉम व्हॉट टेक्नॉलॉजी यू आर. काही लोक ह्याला बायनरी बोलतात, काही लोक ह्याला गो लाईव्ह बोलतात. जावास्क्रिप्टच्या वर्ल्डमध्ये ह्याला डिस्ट बोलतात. डिस्ट म्हणजे डिस्ट्रीब्युशन फोल्डर. हा तो फायनल फोल्डर आहे जे तुम्ही एंड युजरला देणार आणि एंड युजर तो आपल्या वेबसाईटवरती त्याला लॉन्च करू शकतो आणि तो सर्व्हरचा जो माणूस आहे he can go and put it on his server, right. So I'm going to give a folder name here as dist. Now look at this. I have written here ./. म्हणजे करंट फोल्डर. ./ म्हणजे करंट फोल्डर, राईट. सो आता what he will do is he will go here आणि ह्याच फोल्डर मध्ये तो एक फोल्डर बनवणार डिस्ट आणि त्या डिस्ट फोल्डर वरती तो कंपाईल करून सर्व फाईल त्याच्यामध्ये ठेवणार. सो आय एम गोइंग टू नाव गो अँड से TSC. आता मला फाईल नाव देण्याची गरज नाहीये. Now I don't have to give file name. I have to just say TSC and I will press enter. Look at this. आता let's see refresh. काय झालं? Why it did not create? Concatenate emit redirect output structure file directory ./dist. Let me see कुठं बाहेर बनवलं का त्यांनी. I am not sure. बाहेर तर नाही बनवलं. काय केलं यांनी एक स्पेक्स आय डोंट हॅव आयडिया. बायको विचारते स्पेक्स कुठे आहे. ./dist. I need to give a slash. ते मला माहित नव्हतं. You can see now he has created a dist. आणि मग पहिला फोल्डर कुठं बनवलं मला माहित नाही. You can see I gave a slash पुढं, right. I'm so sorry for this. आणि त्यांनी इकडे डिस्ट फोल्डर बनवलं. आता या डिस्ट फोल्डर मध्ये बघा सर्व JS फाईल आलेत. जे फायनल तुम्हाला जे JS फाईल आहे
जे JS फाईल तुम्हाला प्रोडक्शन वरती घेऊन जायचंय ते सर्व फाईल याच्यात आले, राईट. सो TS config.json file helps you to go and do create configurations which is applicable to the whole compiling process of TypeScript. TS config file, right? Any questions? काय आहे TS config.json? आता तुम्हाला सध्यासाठी ना हे सर्व जाणण्याची गरज नाहीये. वी विल टॉक अबाउट दिस. सध्यासाठी तुम्हाला एवढं जाणायचं आहे की आउटपुट डिरेक्टरी कसं करायचं आणि तुमचा टार्गेट म्हणजे ES6 आहे किंवा ES7 आहे. इकडे बघा, जर कंट्रोल केलं ना, इट्स सेइंग यू कॅन ऑल्सो कंपाइल इन ES 2015, यू कॅन ऑल्सो कंपाइल इन ES 2019. पण जर मी ES 2019 मध्ये कंपाइल केलं तर मला काय प्रॉब्लेम होणार? कॅन एनीवन से? आता सध्यासाठी बाय डिफॉल्ट त्यांनी जिकडे व्हॅल्यू लिहिले ते आहे ES5. माझं क्वेश्चन आहे, जर समजा मी इकडे जाऊन ES 2019 करून टाकलं तर काय प्रॉब्लेम होणार मला? व्हॉट कॅन बी द इश्यू? एनीवन? Let me see if somebody can answer that question. ES म्हणजे ECMAScript. If I go and compile in 2015, 2019, 2020, right? What can be the issue? Chat मध्ये लिहू शकता तुम्ही. What issue we can have? No answer. So here it is. एक आहे ECMA. ECMA मध्ये काय आहे की you have the versions. ES4, ES5, ES6, ES 2020 पण आलाय, ES next पण आहे तिकडे, राईट. पण एक आहे की जे सध्याचे जे ब्राउझर्स आहेत, या ब्राउझर इज नॉट कम्फर्टेबल, ओके, इज नॉट कंपॅटिबल, आय विल से. थँक्यू महेश सर. अरे आपले यंग पोरं काय आन्सर नाही केलं आपल्याला यार महेश सर. आय वॉज एक्सपेक्टिंग दिस आन्सर. सो लेट मी आन्सर दॅट. ES4, ES5, ES6, ES नेक्स्ट पण आलेलं आहे. आता ते ES काय ES सुपर नेक्स्ट पण येणार आहे. The problem is की that is they have said that we have to make this. जसं आपलं GST आहे, GSTचं एक डॉक्युमेंट झालेलं आहे, राईट, बनून. पण तो GST तोपर्यंत इम्प्लिमेंट होणार नाही जोपर्यंत दुकानदार फॉलो करणार नाही. जोपर्यंत ब्राउझर जे क्रोम आहे किंवा इंटरनेट एक्सप्लोरर आहे किंवा एज आहे किंवा मॉझिला आहे, जोपर्यंत ते ब्राउझर लोक जावास्क्रिप्टचा तो तसा कंपायलर बनवणार नाही जे ES5 फॉलो करणार नाही, तर फायदा काय मग? म्हणजे तुम्ही यू विल कंपाईल इन ES 2019, पण मग वेअर विल यू रन इट, राईट? तर तुमच्याकडे सुपर झेन कार असेल पण तुमच्याकडे रस्ता नसेल तर कसं चालवायचं, राईट? तर ECMA जी ऑर्गनायझेशन आहे, राईट, नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे, दॅट्स अ व्हेरी डिफरंट कम्युनिटी. आणि जो जावास्क्रिप्ट जेव्हा आपण बोलतो तर जावास्क्रिप्ट रन करणारे जे कंपायलर आहेत, गुगल बनवतो. गुगल हॅज मेड दॅट क्रोम V8 इंजिन. तसंच एज मध्ये स्वतःचं कंपायलर आहे त्याचं. तसंच मॉझिला मध्ये स्वतःचं कंपायलर, राईट. जोपर्यंत ते कंपायलर डज नॉट अंडरस्टँड ES5, ES6, ES7, यू कॅनॉट डू इट, राईट. ES5 इज सपोर्टेड ऑलमोस्ट बाय ऑल द ब्राउझर्स, म्हणून पीपल कीप इट ॲज ES5. Getting, guys? So ES5 is followed by everyone. So if you see now here, ECMA चे जे वर्जन्स आहेत, ECMA version. This is the ECMA version. ES next पर्यंत गेलं. Can you see? हे क्लासिक एक्झाम्पल आहे. ब्युरोक्रेटिक बॉडी आणि जे ऍक्च्युअली जमिनीवरती काम होतं याच्यामध्ये क्लासिक गॅप आहे. ES4 इज अबॅन्डन्ड, ES5 आता चालतंय. पुढे त्या लोकांनी एवढं सर्व डॉक्युमेंटेशन देऊन टाकलंय, म्हणजे प्रोटोकॉल रिलीज केलंय, पण हे फायदा नाही. म्हणून म्हणजे इवन इफ यू गो हिअर आणि इफ यू सी, राईट, VS कोडनी काय केलंय, कम्पॅट म्हणजे देऊन टाकलंय 2000, ES नेक्स्ट पण दिलंय. बघू कंपाईल होतं का, लेट मी चेक. इंटरेस्टिंग. Actually, TypeScript will compile it. Current TypeScript is a different entity, right? You can see TypeScript has compiled it. काय कोड येतं जनरेट, काय खास काय वेगळं नाहीये. Good. Right. So guys, any questions? I can see that he is following ES next. कारण ES next मध्ये जे नवीन जावास्क्रिप्टचं व्हर्जन आहे त्याच्यामध्ये क्लास कीवर्ड आहे. ES5 पासूनच आहे, पण इकडे जास्त त्या लोकांनी आता कन्स्ट्रक्टर पण दिलंय. Can you see now?
जो टाइपस्क्रिप्टने कंपाईल केलाय कोड, जर पुढे बघितलं 2019 2020 मध्ये जाऊन जावास्क्रिप्टचं कोड सेम टाइपस्क्रिप्ट सारखं होतंय. तर ती गॅप, कारण जावास्क्रिप्टला माहित आहे की आता लोकांना क्लास पाहिजे, ऑब्जेक्ट पाहिजे, आणि टू यूज जावास्क्रिप्ट लोक ट्रान्सपाईल करत आहेत, कन्वर्ट करत आहेत. तर वाय डोंट बी अपग्रेड आवर सेल्फ आणि आपलं प्रोटोकॉल त्यांच्यासाठीच बनवा. whom are you making this thing for, right? For the developers, right? So you can see now slowly these people have started supporting constructor. हे exports म्हणजे थोडंसं वेगळं लिहिलंय, extends पण आहे आता, right? So a lot of things are getting supported out there. Okay, good. Any questions on the TS config file and TypeScript? ES5. Okay, no questions. So let's move ahead to the next topic, JavaScript hoisting. Okay, मला वाटतं window, let me take JavaScript hoisting पहिला, because without that the window and this object we will not be able to do, right? JavaScript hoisting. Anyone here? JavaScript hoisting काय आहे? आणि guys please वेगवेगळे आर्टिकल लिहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय कॅन सी लॉट ऑफ पीपल मिक्स दॅट आर्टिकल इन टू वन. वेगळं लिहा, एक आर्टिकल याचं, एक आर्टिकल दुसरं, राईट? Right. So now JavaScript hoisting. Now look at this. Let me go ahead and create an HTML. जर तुम्हाला याच्यामध्ये जर HTML बनवायचं असेल, you can use this doc. I can't use it. JavaScript hoisting.html. I'm sorry. जर तुम्हाला रेडीमेड कोड पाहिजे, you can use this doc. तर तुम्हाला रेडीमेड कोड JavaScript आहे, you can get it here. So now think about this. हा script language JavaScript. Let's write some JavaScript code here. Hoisting. जर तुम्ही रिअल लाईफ मध्ये हॉइस्टिंग बघितलंय, तर हॉइस्टिंग म्हणजे तो क्रेन असतो ना, क्रेन मध्ये तो हुक असतो, राईट? तो त्याला हॉइस्टिंग बोलतात. म्हणजे तो काय करतो, खालून काय पण गोष्ट खाली असेल त्याला वर उचलतो, राईट? आणि मग दुसऱ्या जागेवरती ठेवून देतो. एक्झॅक्टली जावास्क्रिप्ट मध्ये तेच आहे, राईट? फॉर एक्झाम्पल जावास्क्रिप्ट मध्ये लेट मी क्रिएट अ फंक्शन हियर, F1. ओके. I'm sorry. Yeah. So F1. आता याच्यामध्ये let us create where x is equal to 0. Okay, आणि let me say here alert x. Let me say x1 आणि मी ह्याला केलं x++, right? आणि I'm going to go and run this F1. Very simple. एक जावास्क्रिप्टचा मी वरती x equal to 1 दिलेला आहे, राईट? आणि त्या व्हेरिएबलला मी खाली ऍक्सेस केलंय, राईट? लेट अस सी त्याचा आउटपुट काय आहे. सो रिमेंबर, हा दिस मेनू रिव्हील इन फाईल एक्सप्लोरर खूप कामाचं आहे. कारण जर तुम्ही रिव्हील इन फाईल एक्सप्लोरर केलं, इट जस्ट गोज अँड ओपन्स अप दिस ब्राउझर, दिस एक्सप्लोरर, आणि इकडून तुम्ही डायरेक्टली रन करू शकता. सो आय एम गोइंग टू गो अँड रन दिस. इट इज शोइंग 2, विच इज राईट. ओके, म्हणजे हा जर वॅर x इज इक्वल टू 1 मी वरती डिफाईन केला असं, सो इट वेंट अहेड आणि त्याने x ला ग्लोबल व्हेरिएबल बनवलंय. म्हणजे ग्लोबल म्हणजे हा पूर्ण जो डॉक्युमेंट आहे, हा जो पूर्ण डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये x इज नाव ग्लोबल, राईट? नाव लेट मी गो अहेड आणि या फाईल F1 मध्ये मी आता x चा व्हेरिएबल बनवतोय. म्हणजे वरती पण x आहे आणि F1 मध्ये पण x आहे. नाव लेट अस सी व्हॉट हॅपन्स, राईट? आय विल से कंट्रोल S and let me refresh that. सॉरी, लेट मी याला मी 0 करतो, नाहीतर आपल्याला माहित नाही पडणार की हा ह्याला 1 ला 2 केलंय की ह्याला 1 केलंय, राईट? सो लेट सी, रिफ्रेश. कॅन यू सी काय झालंय? त्यांनी आता वरचा ग्लोबल व्हेरिएबल नाही घेतलं, त्यांनी आता जे व्हेरिएबल लोकल मध्ये आहे फंक्शन मध्ये ते घेतलंय. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? पहिल्या वेळी त्यांनी ग्लोबल व्हेरिएबल घेतला होता, आता मी फंक्शन मध्ये व्हेरिएबल डिफाईन केलंय म्हणून त्या व्हेरिएबलचं कॉन्टेक्स्ट घेतलंय, त्या व्हेरिएबलचं इन्स्टन्स घेतलंय. एनी क्वेश्चन्स हियर? व्हेरी इम्पॉर्टंट. Yeah, got it? Everyone, very good, right? Now, I start doing some notorious things out here, right? Let me define y. आता बघा, y define केलं इकडे मी, आणि इकडे y ला हे केलंय, आणि let me go and say alert y.
म्हणजे हा या लोकल व्हेरिएबलला मी बाहेर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय. लेट अस सी होतंय की नाही, राईट. सो आय एम गोइंग टू गो अँड से रिफ्रेश, आणि तुम्हाला दिसतंय की मला म्हणजे क्रॅश झालाय प्रोग्राम हॅज क्रॅश्ड. सो इफ यू डू ऑन फंक्शन F12 कन्सोल मध्ये त्याने एरर दिलाय वाय इज नॉट डिफाईन्ड. ते बरोबर आहे, राईट. हे पण समजलं. वाय इज अ लोकल व्हेरिएबल. जर लोकल व्हेरिएबल आहे तर ते सुद्धा बाहेर ऍक्सेस होणार नाही, राईट. एनी क्वेश्चन स्टील हिअर? लेट मी नो एनी क्वेश्चन्स. राईट, गुड. नाव आय एम गोइंग टू गो अँड चेंज थिंग्स आउट हिअर. म्हणून जावास्क्रिप्ट थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. आय से वाय इक्वल टू 0. आता मी वॅर यूज नाही केलंय. आता मी वॅर यूज नाही केलंय, राईट. लेट अस सी. It's not defined. Can you see? It's still like y is not defined, which is good. म्हणजे आणि त्यांनी हा स्कोप बरोबर घेतला, राईट. नाव लेट मी गो अँड डू समथिंग. I will go inside this if, right. हे if कंडिशन आहे 1 = 1 याच्यातच आहे. हा, आणि याच्यामध्ये what I have done is I have just gone ahead and I have defined 1 = 1 म्हणजे त्या if कंडिशन मध्ये जाणार आहे ते, राईट. आणि आता लेट अस गो अँड हिअर डिफाईन अलर्ट y. What I will do now is हा जो पहिला let me go and not define any y. Okay, let me now go ahead here and take this down. Look at this. पहिला तो if कंडिशन मध्ये जाणार आणि जे y मधला व्हॅल्यू तो दाखवण्याचा प्रयत्न करणार. पण y ची डिक्लेरेशन नंतर आहे. कॅन एव्हरीवन सी दॅट? y डिक्लेअर इकडे झालाय पण त्याला इकडे यूज करण्याचा प्रयत्न करतोय आपण, राईट. सो लेट अस सी नाउ व्हॉट हॅपन्स. So I'll go back here and say refresh. Invalid काय left side operator? 1 = 1. Refresh. Can you see what it is saying? It is saying that y is not defined. बरोबर आहे. Y is not defined because तुम्ही हे खाली डिफाइन केलं, राईट. Now I'm going to go and put a variable var here. आता मी इकडे var टाकणार आहे. Okay, now let us see. Can you see ना? आता तो y चं व्हॅल्यू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही वेगळी गोष्ट आहे की तो अनडिफाईन्ड दाखवतोय, बट ही इज नॉट शोईंग अन एरर. लुक ॲट दिस गाइज. हा व्हेरिएबल खाली डिक्लेअर झालेला आहे पण हा हॉइस्ट वरती झालाय. म्हणजे काय, याचा ऍक्च्युअली जे आतला कोड आहे तो असं झालाय. म्हणजे डिफाईन झालेला आहे वर. when you define anything with the var keyword, when you define anything with the var keyword, तर जावास्क्रिप्ट काय करतो, हॉइस्टिंग फॉलो करतो. हॉइस्टिंग म्हणजे काय की तो व्हेरिएबल कुठेही डिफाइन करा, तुम्ही खाली करा वर करा, राईट. पण समजा त्याला कोणी उपयोग करायला चालू केलं एखादा वरच्या खालच्या फंक्शन मध्ये, ही कॅन यूज इट. पण हा y = 0 हा जो आहे इनिशियलायझेशन आहे तो नंतर होणार, राईट. रिमेंबर हा, वेन यू से y = 0 म्हणजे हा जो y आहे तो नंबर होऊन जातो. जर त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू नसेल तर तो अनडिफाईन्ड होतो. म्हणजे फॉर इन्स्टन्स जर तुम्ही हा आता समजा वॅर एक्स आहे, हा बघा एक्स, राईट. जर तुम्ही हा एक्स इकडं इफ यू ट्राय टू सी दिस एक्स आउट हिअर, तो अनडिफाईन्ड सांगणार. अनडिफाईन्ड म्हणजे ह्याच्यात काय व्हॅल्यू नाहीये. कॅन यू सी दिस इज एक्स इज अनडिफाईन्ड. म्हणजे हे याच्यात 0 सेट नाही केलंय, ह्याच्यात काय इनिशियलायझेशन केलं नाही, ह्याला स्ट्रिंग सेट नाही केलं, राईट. तर इकडं जेव्हा वेन आय सेड वॅर y = 0 तर ऍक्च्युली त्याने काय केलं, हे जे डिक्लेरेशनचा भाग आहे तो त्यांनी वर घेऊन गेला लाईक दिस. आणि जो इनिशियलायझेशन कोड आहे तो इकडे आहे. म्हणजे याच्यानंतर जर मी अलर्ट y केलं तर मला 0 दिसणार. म्हणजे काय झालंय, जो डिक्लेरेशन आहे त्यांनी खेचून त्याला वर करून त्याला हॉइस्ट केलं. याला बोलतात जावास्क्रिप्ट हॉइस्टिंग. एनी क्वेश्चन्स? मी जावास्क्रिप्ट मध्ये जास्त गेलो नाही पण खूप किचकट आहे जावास्क्रिप्ट. हा व्हेरिएबल इकडे टाकलं की तिकडे गेलं, तिकडे टाकलं की वरती गेलं, प्रॉब्लेम आहे, राईट. दॅट्स वाय जावास्क्रिप्ट मध्ये जे माणसं प्युअर जावास्क्रिप्ट मध्ये कोडिंग करतात, बग्स हा त्यांचा म्हणजे लाईफचाच पार्ट असतो. आणि वरती काहीतरी डिफाईन केलं खाली गेलं, खाली डिफाईन केलं वरती गेलं, राईट. अंटिल यू डोंट नो द कॉन्सेप्ट ऑफ जावास्क्रिप्ट इट इज डिफिकल्ट, राईट. दिस इज कॉल्ड एज जावास्क्रिप्ट हॉइस्टिंग. पाहिजे आपण परत हा लेक्चर घेऊ, राईट. ओके, लेट मी रिपीट दिस अगेन. Okay, let me go and delete everything. Okay, must be I can repeat this.
फक्त जावास्क्रिप्ट होस्टिंग करू. ओके ओके, हियर इट इज. लेट मी स्टार्ट फ्रॉम अगेन. आय नो दॅट मी मेसअप केलंय. आय एम टेलिंग यू आय मेस्ड इट अप, राईट? सो आय एम गोइंग टू गो अँड स्टार्ट अगेन. अलर्ट एक्स, सिंपल. वॅर एक्स केलंय, एक्सला मी काही व्हॅल्यू दिलं नाहीये, राईट? जर तुम्ही जावास्क्रिप्टच्या व्हेरिएबलला काही व्हॅल्यू दिलं नसेल तर व्हॉट इट डज इज इट सेज इट इज अनडिफाईन्ड. कॅन यू सी दॅट? लेट मी स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. एनी क्वेश्चन्स हियर? अनडिफाईन्ड आहे, राईट? नाव I go and I create a function, fun one. किंवा मी हा जो var x आहे याला मी आता खाली डिक्लेअर करतो, राईट? असं. नाहीतर असं करतो मी, फर्स्ट लेट मी डू दिस. वॅर नाहीये आता, वॅर कीवर्ड नाहीये. मी फक्त जो वरचा जो वॅर एक्स होता त्याला खाली घेतलं आणि सांगितलं इकडे एक्स इज इक्वल टू 0 करा. आता बघा, कॅन यू सी नाव आय एम गेटिंग अ एरर. म्हणजे तो बोलला की नाही, जावास्क्रिप्ट इज अ इंटरप्रिटेड लँग्वेज, राईट? म्हणजे त्यांनी पहिलं ह्याला एक्झिक्यूट केलं आणि मग ह्याला एक्झिक्यूट केलं. बिकॉज यू डिड नॉट यूज द वॅर कीवर्ड, त्यांनी तो रूल फॉलो केला नाही. नाव लुक ॲट दिस. नाव आय गो अँड से वॅर. आता मी खाली डिक्लेअर केलं, आय हॅव डिक्लेअर्ड इट डाऊन. कॅन यू सी नाव काय केलं त्यांनी? बिकॉज तुम्ही वॅर कीवर्ड डिफाईन केलंय, राईट? त्याच्यामुळे ही नोज नाव दॅट दिस एक्स आय नीड टू टेक इट ॲट द टॉप. मी त्याला वरती घेऊन गेला तो. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा रन करताना ही मेड इट लाईक दिस. दिस इज कॉल्ड एज जावास्क्रिप्ट होस्टिंग. जावास्क्रिप्ट होस्टिंग म्हणजे जो व्हेरिएबलला तुम्ही वॅर यूज करून डिफाईन करा. एकदा तुम्ही वॅर सांगितलं ना, जावास्क्रिप्ट आपले रूल्स फॉलो करतो. जर तुम्ही फक्त एक्स 1 2 3 एक्स शिव असं काय सांगितलं तर याचा अर्थ की बोलतो म्हणजे हे आता काय पण करा असं आहे, राईट? सो वेन यू से वॅर एक्स, ही स्टार्ट्स फॉलोइंग द लेक्सिकल रूल्स. गेटिंग गाइज? सो दिस इज कॉल्ड एज जावास्क्रिप्ट होस्टिंग. म्हणजे हे जे व्हेरिएबल आहे यार याला वरती घेऊन गेलं म्हणून मला इकडे एरर नाही आलाय, मला अनडिफाईन्ड आलाय. आणि याच्यानंतर जर मी अलर्ट एक्स केलं तर मला व्हेरिएबल येणार. लुक ॲट दिस. पहिला अनडिफाईन्ड आणि नंतर 0, right? This is termed as JavaScript hoisting, right? Now, why did I talk all this? I talked all this because of that window and this. म्हणजे याचा अर्थ हे की जावास्क्रिप्ट जसं एक्झाम्पल आपल्या C# मध्ये किंवा C++ मध्ये व्हॉट वी डू, वी से पब्लिक इंट आय असं केलं आपण. आता हा जो पब्लिक इंट आय आहे ह्याला मी जर खाली लिहिलं असं, थिंक अबाउट C++ मध्ये, राईट? तरी तो पब्लिक असेल. त्याच्या लोकेशन वरती काही फरक नाहीये. म्हणजे तुम्ही वरती पब्लिक डिफाईन करा, तुम्ही खाली पब्लिक डिफाईन करा, याच्याने काय फरक पडणार नाहीये. पण जावास्क्रिप्ट मध्ये फरक पडतो पोझिशनचा. जावास्क्रिप्ट मध्ये पोझिशनचा फरक पडतो. डिड एव्हरीवन गेट दिस थिंग हिअर? जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल कुठं डिफाईन केलंय याचा पोझिशनचा फरक पडतो. C# मध्ये आणि जावा मध्ये तुम्ही प्रायव्हेटला वरती करा, प्रायव्हेट जर वर असेल तर प्रायव्हेटच असणार मग. आणि जर तुम्ही पब्लिकला खाली केलं तर पब्लिकच असेल. प्रोटेक्टेडला तुम्ही कुठेही टाका तो प्रोटेक्टेड असेल. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस स्टेटमेंट व्हॉट आय हॅव सेड? या म्हणजे इट इज लाईक दिस. जर तुम्ही हा जो शब्द आहे सनलाइट आणि लाईट सन, मी इकडे आता फक्त शब्दाची हेराफेरी केली. लेक्सिकल कीवर्ड बोलतात त्याला, लेक्सिकल. सनलाइट म्हणजे सूर्याचा प्रकाश आणि लाईट सन म्हणजे सूर्याला आग लावा, राईट? वेगळी गोष्ट आहे ते, इजंट इट? Just I moved the things here and there and things are changing. JavaScript follows lexical scopes. Lexical. पोझिशनच्या अनुसार त्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो. JavaScript follows lexical scopes. That's how JavaScript compiler is. Position matters because so here's a question from that why position matters in this, because that's how JavaScript works. पोझिशन मॅटर्स. येस, जावास्क्रिप्ट तसं बनवलं गेलं. इट्स अ डायनेमिक लँग्वेज मध्ये असंच असतं. बिकॉज ही जावास्क्रिप्ट इज ऍक्च्युअली जावास्क्रिप्ट जेव्हा चालू केलं ना, इट वॉज अ इंटरप्रिटेड लँग्वेज. इंटरप्रिटेड म्हणजे काय? तुम्ही ह्याला वाचा, एक्झिक्यूट करा, ह्याला वाचा, एक्झिक्यूट करा. आता असं काय होतं की अरे ह्याला इकडे डिक्लेअर केलंय, त्याला मग तुम्ही कंपायलर थोडंसं मग हेराफेरी करतो, वर घेऊन जातो. कंपाईल मध्ये काय असतं? कंपाईल मध्ये एका संघ पूर्ण कंपाईल करतो, रन टाइम वरती करत बसत नाही, राईट? तर म्हणून इकडे बिकॉज इट इज इंटरप्रिटेड, दॅट्स वाय दिस लेक्सिकल स्कोप इज इम्पॉर्टंट. ओके, सो आय वॉन्ट एव्हरीवन नाव की जेव्हा तुम्ही आर्टिकल लिहितात ना, एकच गोष्ट लक्षात ठेवा की लाईक यू जस्ट टेक वन टॉपिक.
व्हॉट डू यू मीन बाय जावास्क्रिप्ट लेक्सिकल स्कोप एक्सप्लेन करा, किंवा व्हॉट डू यू मीन बाय जावास्क्रिप्ट होस्टिंग त्याला एक्सप्लेन करा. आज मी 4-5 टॉपिक घेतला असेल. आय मस्ट बी आय हॅव टेकन सम टुडे, लाईक आय हॅव टेकन इनिट, I have taken TS config, I have taken JavaScript hoisting, I have taken lexical scopes, right? If you wish, write only one article. सर्व लिहिण्याची गरज नाही आहे, but write that article in such a way that you should feel like, yes, I understood it, right? I would suggest to write all articles. वेगवेगळे लिहा, कारण काय माहितीये का, त्याच्याने तुमचे नोट्स होऊन जाणार. जर तुम्ही एकदा मी सांगितलं आता सोडा म्हणून, मग काय लोक अरे जाऊ दे हे सर्व सोड, आपण एक काम करू ह्यालाच घेऊ, हाऊ टू क्रिएट अ कॉन्फिग फाईल. तसं काय करू नका. जर तुम्ही सर्व लिहिलं तर व्हेरी गुड, बट समजा तुमच्याकडे टाइम नसेल, हे नसेल, सो लेट मी नो, वी कॅन टेक 1 डेज गॅप. आपण पाहिजे 2 दिवस घेऊ. तुम्ही 2 दिवस फक्त 2-3 आर्टिकल लिहा, अर्धा तास तरी केलं तरी चालेल, राईट?